लोकसभा निवडणुकीची पहिला टप्पा तर पूर्ण झाला आहे. त्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर तुम्ही फिरताय. काय नेमकं चित्र दिसतंय महाविकासाकडे? विदर्भामध्ये पूर्व विदर्भाचा पहिला टप्पा होता 5 जागेंचा. आता जे 26 तारखेला म्हणजे उद्या जे मतदान होत आहे ते सुद्धा बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेड अशा पद्धतीनं होत आहे. पहिला टप्पा तर आमच्याकरता खूपच चांगला प्रतिसाद आणि खूप चांगल्या पद्धतीचा विजय, हा मोठा विजय आमचा त्यामध्ये राहील महाराष्ट्रामध्ये असा राहिलेला आहे. उद्याचं सुद्धा एक वातावरण आम्हाला असं दिसतंय की आता एक लहर आली आहे आणि ती खरं म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या विरोधात आहे असं आमचं मत आहे. लोकांना त्यांची सध्याची भाषणं किंवा ज्या पद्धतीने ते बोलतात ते बिलकुल आता पटत नाही, किंवा जी कारकीर्द त्यांची झालेली आहे 10 वर्षाची त्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने दबाव तंत्र हे राहिलेलं आहे त्यांचं संपूर्ण राजकारणामध्ये, त्याचा परिणाम जनतेवर खूप झालेला दिसतो आहे. आणि परिणामतः काँग्रेसला मोठा प्रतिसाद आणि आघाडीला सुद्धा मोठा प्रतिसाद हा मिळतो. पण ज्या दिवशी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं की काल जे काही मतदान झालेलं आहे त्यामध्ये इंडिया आघाडीला नाकारलेलं आहे लोकांनी. आता ठीक आहे, आता शेवटी एकंदर त्यांचं हे वक्तव्य राजकीय वक्तव्य आहे असं माझं मत आहे. परंतु ते जे अनेक गोष्टीचं वक्तव्य आता करतायत आणि जी पातळी खाली आणलेली त्यांनी फार जाती धर्मापर्यंत असेल, तिथं मंगळसूत्रापर्यंत असेल, आणि ते बी ट्विस्ट करून जो जाहीरनामा आमचा आहे किंवा राहुलजींचं बोलणं आहे त्याला ट्विस्ट करून जे ज्या पद्धतीने ते मांडतायत जनतेला तर सारंच समजतं. त्याच्यामध्ये त्यांची पातळी जी खाली आली याला कारणच असं की त्यांना आता धोका निश्चित कळालेला आहे. त्यांचं सरकार जातंय, इंडियाचं सरकार येतंय. आपल्या याचं भांडवल भाजप करतंय, याचा काय तोटा होईल किंवा काय फायदा होईल? नाही, माझ्या मते तो जाहीरनामा व्यवस्थित पद्धतीनं समजून घेतला आणि ज्यांनी समजून घेतला, एक आताची चांगली बातमी मला आता समजली की जाहीरनाम्यावर जी टीका त्यांनी केली त्यामुळे आमचा जाहीरनामा वाचायला घेतलाय लोकांनी, आणि जाहीरनामा वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण करत होते भाजप किंवा पंतप्रधान मोदीजी, हा सुद्धा दूर होतो आहे आणि लोकांना अत्यंत अनुकूल लोक होत आहेत. आज तुम्ही सांगलीमध्ये होता, एकूणच सांगलीचा तिढा कशा पद्धतीने वाढला? नाही, आता तिढा विषय संपलेला आहे. तिढा होता तोपर्यंत होता, तर ज्या दिवशी माघारीचा दिवस संपतो त्यानंतर स्पष्ट भूमिका तर घेणंच असतं. आणि ज्यावेळेस आता आघाडीमध्ये शिवसेनेला ते तिकीट गेलेलं आहे उद्धवजींच्या, आणि त्यांनी उमेदवार कोण द्यावा हा त्यांचा विषय आहे. त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाप्रमाणे आघाडी धर्म म्हणून आम्हाला पाळणं आहे आणि त्या पाळावं हेच आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं. आघाडी धर्म पाळावा असं तुम्ही म्हणता, मात्र विश्वजित कदमांनी तुमच्या सर्वांसमोरच त्या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आज देखील. नाही, ठीक, तुम्ही ते समजून घेतलं नसेल, ते काय बोलले हे समजून घेतलं नसेल, ते मागचं पुढचं राजकारण होतं. आताची जी स्थिती आहे आणि ही निवडणूक, म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही काँग्रेसजन तुम्हाला चांगलं मतदान करू, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते मागच्या काही गोष्टी हे सांगत असताना काही बोलले असले तरी त्याचा संदर्भ या निवडणुकीशी मतदानाची येत नाही. काँग्रेसजन मतदान हे निश्चितपणे आघाडीला करते. यामध्ये आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे त्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे की ह्या सगळ्याचा अहवाल हा आम्ही दिलेला पाठवतो आहोत आणि त्या पद्धतीनं त्यामध्ये निर्णय होईल. निवडणूक आयोगाकडून अनेकांना नोटीस येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुठेतरी निवडणूक आयोगाच्या बाबतीत काय बोलायचं? निवडणूक आयोग ही खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या ब्रांच सारखी वागते आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, आणि पूर्णपणे राजकीय इथे झालेली आहे. राहुल गांधी अवमानकारक भाष्य करतात आणि हे अवमान जो आहे तो काँग्रेसच्या भूमिकेमुळे होतोय अशा पद्धतीनं उदय सामंत म्हणतात. हे बोलणं बरोबर नाही. महाराज आहे, आम्हाला त्यांच्या गादीचा आधार आहे, त्या गादीवर बसणाऱ्या व्यक्तीचा आदर आणि श्रद्धा आम्ही ठेवणारे माणसं आहोत. आणि कोणी अवमानकारक बोललं असेल तर शेवटी मतदार आमचे आहेत, ते मतदार त्यांना उत्तर त्यांच्या मतदानातून देतील.